नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, तलाठी भरतीची जी एक्झाम कंडक्ट झाली होती, तलाठी भरती एक्झामचा जो काही बिगर पेसा क्षेत्रातील रिझल्ट आहे, तो रिझल्ट सर्वांसमोर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपल्याला माहीत आहे की पेसा क्षेत्रातील रिझल्ट आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. पण मित्रांनो, हा जो बिगर पेसा क्षेत्रातील रिझल्ट आहे, हा प्रसिद्ध जेव्हा करण्यात आला त्यानंतर आपण सोशल मीडियावरती बघत आहोत की राज्यातील या तलाठी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला असे म्हणणे आहे आणि त्याबाबतचे अनेक पुरावे जे आहे ते स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिले आहेत. आपण बघत आहोत की राज्यामध्ये या प्रक्रियेमध्ये सतत नवनवीन घटना, ज्याला आपण म्हणू शकतो धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता धाराशिव येथे तलाठी भरतीच्या निवड यादीत टॉपर असलेल्या उमेदवारांना अटक करण्यात आली असल्याचा धक्कादायक दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने अशी मागणी केली आहे की संपूर्ण तलाठी भरती भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्ती देऊ नये. तर याचबद्दलची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे यातून आपण समजू शकतो की काय गैरप्रकार आहे आणि हे अवेअरनेससाठी सर्वांना खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, आपण बघत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी तलाठी भरती प्रक्रिया सध्या गाजत आहे, त्यामध्ये अनेक प्रकारच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. पण मित्रांनो, यामध्ये जे सामान्य उमेदवार आहेत त्यांना खूप हालापेष्टा सहन करावे लागत आहेत. कारण जे विद्यार्थी फक्त आणि फक्त या तलाठी भरतीच्या एक्झामच्या भरोशावर होते, अनेक विद्यार्थी MPSC वगैरे यासारख्या अनेक एक्झाम्स देतात. पण हे सर्व काही चालू असतानाच तलाठी भरतीतून कुठेतरी पुढे नवीन उगम होईल आणि या तलाठी भरती एक्झामचा कुठेतरी फायदा होईल असे प्रत्येकाला वाटत होते. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांनी तलाठी भरती एक्झामचा फॉर्म भरला आणि एक्झाम दिली आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्या समोरच आहे. तर मित्रांनो, आपण कुठल्याही एका परीक्षेवरती अवलंबून न राहता अनेक प्रकारच्या गव्हर्नमेंट्स एक्झाम्स आहेत, त्यांना ट्राय केलं पाहिजे. आता नवीनच SSCसाठीही भरपूर प्रकारच्या व्हॅकन्सीज निघाल्या आहेत. अनेक प्रकारच्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी ओपनिंग्स चालू आहेत. त्या प्रकारच्या नवीन नवीन अपडेट्स, फॉर्म्स कधी भरायचे आहेत, कसे भरायचे आहेत, याबद्दलच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. नवीन नवीन अपडेट्स ज्या SSC रिलेटेड असतील, ज्या अदर गव्हर्नमेंट एक्झामसाठी असतील, त्या वेळेवर मिळण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आता धाराशिव येथे तलाठी भरतीच्या निवड यादीत टॉपर असलेल्या उमेदवारांना अटक करण्यात आली असल्याचा धक्कादायक दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यामध्ये अशी मागणी केली आहे की आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर आणि तांत्रिक तपासानंतर संबंधित उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण तलाठी भरती भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देऊ नये. अनेक पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिले आहेत. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात या संदर्भात अनेकांना अटक केली आहे. परीक्षा घेणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांबाबतही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गंभीर आरोप केले आहेत. X या सोशल मीडियावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने धक्कादायक अशी माहिती प्रसिद्ध केली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने यामध्ये सांगितले आहे, आम्ही धाराशिवचे जे जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांच्याकडे रीतसर तक्रार दिली होती. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारे तांत्रिक तपासानंतर संबंधित उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे प्राथमिकरित्या समोर आले आहे. पूर्ण तपास पोलीस करत आहे. धाराशिव जिल्हाधिकारी यांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे दिल्यानंतर सदर उमेदवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाल्याची बातमी समोर आली आहे. एनी डेस्क सारखे सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा करण्यात आला आहे. त्यामध्ये पुढे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने असेही सांगितले आहे की आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांबाबत पुरावे दिले होते, पण इतर अनेक जिल्ह्यातील उमेदवारांबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देऊ नयेत. सुरुवातीला न्यायालयीन चौकशी समितीसमोर या घोटाळ्याचा तपास करावा, अशी आमची मागणी आहे, असेही या X या सोशल मीडियावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये आपण सोशल मीडिया X याचा स्क्रीनशॉट बघू शकतो की यामध्ये सांगितले आहे की तलाठी भरती घोटाळ्यातील मोठी बातमी जी आहे, तलाठी भरती घोटाळ्यात धाराशिव निवड यादीतील टॉपर उमेदवारांना अटक. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे तलाठी भरती घोटाळ्याचे काही धक्कादायक पुरावे होते,
पुराव्यासहित आम्ही रितसर तक्रार धाराशिव जिल्हाधिकारी माननीय सचिन ओंबासे यांच्याकडे केली होती. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर आणि यांत्रिक तपासानंतर त्या उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे प्राथमिकरित्या समोर आले आहे. पूर्ण तपास आता पोलीस करतील. धाराशिव जिल्हाधिकारी यांनी सदर घटनेची पोलीस तक्रार दिल्यानंतर सदर उमेदवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाल्याची बातमी आली आहे. एनी डेस्क सारखे तत्सम सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा करण्यात आला आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांबाबत पुरावे दिले होते, पण इतर अनेक जिल्ह्यातील उमेदवारांबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देण्यात येऊ नये. आधी न्यायालयीन चौकशी समितीद्वारे घोटाळ्याचा तपास करावा, अशी आपली मागणी आहे. याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट्स जशा समोरून येतील तशा सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, तुम्ही केलेले लाईक्स, कमेंट्स, शेअर आणि सबस्क्राईब या सर्व गोष्टींमुळे मिळालेल्या याच मोटिवेशनचीच नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन यायला खूप मदत होते. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच असलेले बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.